मित्रांनो, आपण हिंदुत्व, हिंदू हृदय सम्राट याच्याबद्दल चर्चा करतोय, समजून घेतोय. पण हे हिंदू हृदय सम्राट आता शिंदेंना म्हटलं त्याबद्दल बोंबाबोंब चालू आहे. एकनाथ शिंदेंना यांचा उल्लेख केला हिंदू हृदय सम्राट म्हणून, त्यामुळे बोंबाबोंब सुरू झाली. म्हणजे आमचे हिंदू हृदय सम्राट सुद्धा ही पदवी, ही उपाधी चोरून नेली. पण हिंदू हृदय सम्राट ही उपाधी पुसून कोणी टाकली, त्याचा इतिहासही तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. त्याचा इतिहासही तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. ते आपण आज समजून घेऊ. त्याचा इतिहास, त्याच्या इतिहासाकडे आपण जाऊ. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आपला मित्र राजेश वासंती सावजी केळुस्कर. मित्रांनो, आज आपण चर्चा करतोय की हिंदू हृदय सम्राट ही उपाधी कोणाची आहे आणि कोणासाठीच आहे, त्याचा अधिकार कोणाचा आहे, त्याच्यावर अधिकार कोणाचा आहे, त्या उपाधीवरती, त्या पदवीवरती, याच आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, हिंदू हृदय सम्राट याचा उल्लेख कधी झाला, तर ज्या वेळेला बाळासाहेबांनी हिंदुत्व, ज्वलंत हिंदुत्व स्वीकारलं, त्यापूर्वी ते फक्त मराठी माणसासाठी, मराठी माणूस आणि त्यांच्या हितासाठी, त्यांच्या अडीअडचणीसाठी त्यांनी ही संघटना उभी केली असं त्यांचं म्हणणं होतं. कोणती तर शिवसेना. मराठी माणसांचे मुद्दे, मराठी माणसांचे प्रश्न, मराठी माणसांना जो दुय्यम भाव दिला जात होता महाराष्ट्रात, त्यासाठी त्यांनी ही संघटना उभी केली असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याप्रकारे कामही सुरू केलं त्यांनी. आम्ही मान्य करतो, महाराष्ट्रीयन हे मान्य करतो. मराठी माणसाची ओळख, ज्या पुजोड, अगदी ठोस जे करून देण्याचा प्रयत्न केला, प्रयत्नच नव्हे तर कृती केली, ती म्हणजे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना हा पक्ष स्थापन करून. मग त्याच्या मागे राजकारण काय आहे, त्याच्यामध्ये त्यांचा मतलब काय आहे, कोणाचा स्वार्थ काय, हे बाजूला ठेवा. पण त्यांनी ती गोष्ट केली आणि ती अंमलातही आणली. मराठी माणसाला जो दुय्यम भाव मिळत होता त्या मुंबईमध्ये, तो त्यांनी दाखवून दिला. पहिल्या क्रमांकावर आणून ठेवला, त्याला मान सन्मान मिळवून दिला मराठी माणसाला. त्याचे बरेचसे प्रश्न त्यांनी सोडवलेत. त्यानंतर त्यांनी ते हिंदुत्वाकडे गेलेत. हिंदुत्व, ज्यावेळी भाजपने हिंदुत्व हा विषय, मित्रांनो, भाजप, भारतीय जनता पार्टी ही पहिल्यापासून, तो पक्ष स्थापन केल्यापासून हिंदुत्वासाठी लढत आहेत. मग ते RSS असो किंवा भारतीय जनता पार्टी असो. म्हणजे पूर्वीचा जनसंघ आणि आताचा भारतीय जनता पार्टी. म्हणजे जनसंघापासून हा विषय त्यांनी धरून ठेवलेला आहे. कोणी तर भारतीय जनता पार्टीने, आताची वर्तमान काळातली भारतीय जनता पार्टी. हिंदुत्व, कडवट हिंदुत्वासाठी तो पक्ष लढतोय, आजही लढतोय, पूर्वीही लढत होता. हिंदूंच्या संरक्षणासाठी, रक्षणासाठी, हितासाठी. यावेळी रामभूमीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि हा विषय सुरू झाला. काय म्हणतात त्याला, रथयात्रा सुरू झाली रामभूमीसाठी. त्यावेळी हा हिंदुत्व हा विषय आणखीन जोराने वरती आला, त्याच्यावर चर्चा व्हायला लागली. आणि त्या काळामध्ये हा हिंदुत्व
हा हिंदू हा शब्द हा बाळासाहेब ठाकरेंनी उचलला, समर्थपणे पेलला सुद्धा तो. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व हेही त्यांनी स्वीकारलं. आणि बाबरी मस्जिद यावेळी तोडली गेली, बाबरी मस्जिद जी तोडली गेली त्याचं समर्थनही त्यांनी केलं. त्याने न डगमगता न घाबरता त्याचं समर्थनही केलं. हे त्यांनी स्वतःचा उल्लेख नाही केला. हां, माझ्या शिवसैनिकांनी ते तोडली असेल, तुमचं जर म्हणणं आहे माझ्या शिवसैनिकांनी तोडली, तर यस मी ॲग्री करतो आणि मला त्याचा अभिमान आहे, असं ते म्हणाले सुद्धा. मित्रांनो, पण ती कशी तोडली गेली, काय झालं, काय घडलं त्यावेळेला, हा इतिहास तुम्हाला माहिती आहे. भारतीय जनता पार्टीने हे जे काय केलं, घडवलं, RSSने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी, विश्व हिंदू परिषद ह्या संघटनेने, भारतीय जनता पार्टीने, आता शिवसैनिक तिथे किती गेलेत माहिती नाही मला, पण बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, RSS आणि भारतीय जनता पार्टी हे तीन पक्ष, हे तीन चार ज्या संघटना आहेत त्या तिथे सक्रिय होत्या या पूर्ण आंदोलनामध्ये. बाबरी मस्जिद आंदोलन ते तोडण्यापर्यंत त्याच्यावर शिवसेनेने पाठिंबा दिला होता. शिवसैनिकही गेले असतील, माहिती नाही मला, माहिती नाही शिवसैनिक गेलेत की नाही. पण बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, RSS आणि BJP हे त्याच्यात सम्मिलित होते. त्यांनी त्याच्यात भाग घेतला होता, हे सरळ जगाला दिसत होतं. असो तो भाग. आता बाबरी मस्जिद कोणी पाडली, कोणाच्या हातोड्याने पडली, हा वेगळा प्रश्न आहे. त्याच्यात आपण जाऊया नको, ते शोधायला जाऊया नको. पण बाळासाहेबांनी ते मान्य केलं, स्वीकारलं की आम्ही कडवट हिंदू आहोत, कडवट हिंदू आहोत. हिंदुत्व हीच राष्ट्रीयत्व. आणि त्यांना शिवसैनिकांनी, जनतेने हिंदू हृदय सम्राट ही उपाधी दिली. कोणी दिली? जनतेने आणि शिवसैनिकांनी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ही उपाधी कोणी दिली? शिवसैनिकांनी आणि जनतेने. म्हणजे जनतेतीलच शिवसैनिक आहेत. मित्रांनो, ही उपाधी त्यांना त्यावेळेला मिळाली आणि ते ठामपणे पुजोड ही गोष्ट मांडत होते, ठेवत होते. हिंदुत्व म्हणजे काय? गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो हम हिंदू है. ही घोषणा त्यांनी दिली. मित्रांनो, BJP, भारतीय जनता पार्टी, RSS, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल ह्या ज्या हिंदू संघटना आहेत आणि शिवसेना, याने गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा त्यांनी स्वीकारली, द्यायला सुरुवात केली. आणि त्याचेच परिणाम आज तुम्ही बघताय. राम मंदिर आज बनतेय, पण नक्की कोणी दिली हे आपल्याला शोधायला जायचं नाही. आता तो कोणी सांगू शकत नाही. पण सुरुवात कुठून कोणी केली? तर ही सुरुवात भारतीय जनता पार्टी, RSS, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या जन्मापासूनच आहे. पण बाळासाहेबांनी मराठी ह्या विषयानंतर हिंदुत्व हा विषय स्वीकारला आणि तो लावून सुद्धा धरला. म्हणून त्यांना हिंदू हृदय सम्राट ही पदवी बहाल झाली. मित्रांनो, आता ही उपाधी त्यांच्या पुरतीच मर्यादित आहे का? त्यांच्या पुरतीच मर्यादित राहिली पाहिजे का? तर नाही असं मी का म्हणतो? कारण जे हिंदुत्वाची बाजू मांडतायत, हिंदुत्वासाठी रडतायत, हिंदुत्व हा त्यांचं राष्ट्रीयत्व आहे,
त्यांनाही मिळायला हरकत नाही. कारण सांगतो, त्याच्यावरती मी येतो आता. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती. छत्रपती ही उपाधी फक्त शिवाजी महाराजांना दिली होती. छत्रपती, छत्रधर म्हणजे रयतेवरती छत्र धरणारा, ह्या राष्ट्रावरती छत्र धरणारा, छत्र धरणारा, त्याचा छत्र आहे आणि त्या छत्रछायेखाली ही रयत जगते आहे, हे राष्ट्र आहे त्यांच्या छत्रछायेखाली, असे ते छत्रपती. आपण म्हणतो सम्राट. सम्राट म्हणजे मोठ्या प्रमाणात भूभागावरती राज्य करणारा, मोठ्या प्रमाणात भूभागावरती राज्य करणारा तो सम्राट, आणि छोट्या राज्यावरती राज्य करणारा तो राजा, सम्राट. आणि त्या सर्व राज्यांना एकत्र ठेवून, त्या सगळं पूर्ण राज्यांना एकत्र ठेवून, त्यांच्याबरोबर त्यांना आपल्या ताब्यात ठेवून, त्यांच्यावरती आपला अंकुश ठेवून जो साम्राज्य चालवतो तो सम्राट. आणि असेच सम्राट कोण? छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना सम्राट म्हणा, कुठलीही पदवी कमी पडेल, कुठलीही उपाधी कमी पडेल, असे ते रयतेचे राजे, जाणते राजे, ह्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती ही पदवी त्यांच्यापुरती मर्यादित राहिली का? नाही. ही पदवी नंतर पुढे त्यांच्या मुलालाही मिळाली. म्हणजे कोण? संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज म्हणून आपण त्याला संबोधतो. काय संबोधतो त्यांना आपण? छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती राजाराम, त्यांच्या मुलांना, त्यांच्या पुढच्या पिढींनाही ती मिळाली. तेवढंच नव्हे तर आता जे त्यांचे वंशज आहेत, म्हणजे उदयराजे भोसले, त्यांनाही छत्रपती म्हणून संबोधलं जाते. मग ते छत्रपती आहेत का? आता जे त्यांचे वंशज आहेत ते छत्रपती आहेत का? नाही. तरी त्यांना संबोधलं जाते. ते छत्रधर आहेत का? त्यांची कृपादृष्टी, त्यांची छत्रछाया आहे का या राष्ट्रावरती? किंवा ते राहत आहेत, ते ज्या जिल्ह्यात आहेत त्या जिल्ह्यापुरती तरी मर्यादित आहेत का? नाही आहे. तरी त्यांना छत्रपती संबोधलं जातं. मग हा अपमान होतोय का? मग हे जर संबोधलं जाते तर हा अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. हे जर छत्रपती म्हणून उदयराजे भोसले किंवा त्यांच्या अन्य, त्यांचे जे हे आहेत, वंशज आहेत, त्यांचे जे पिढीचे लोक आहेत, त्यांना जर छत्रपती म्हणून संबोधलं जाते तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे असं मी म्हणेन. नाही मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान नाही आहे. हे कोण ठरवणार? तर जनता ठरवते, रयत ठरवते कोणाला काय बोलायचं, कोणाला काय उपाधी द्यायची. त्यांच्या हृदयात जे आहे, मग ते प्रेमाने म्हणत असतील, आदराने म्हणत असतील, किंवा आणखी कोणत्याही तऱ्हेने म्हणत असतील, त्यांचा भाव कोणता असेल तो त्यांच्याकडे राहिला. कोणी कोणाला काय संबोधायचं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जी उंची आहे, जी गगनभेदी उंची आहे, जे त्यांचं ब्रह्मांड स्वरूप आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, ते छोटं होईल का? नाही होणार. या पदवी असो किंवा नसो, ती उपाधी असो किंवा नसो, छत्रपती शिवाजी महाराज यांची इज्जत, त्यांची मानमर्यादा ही कमी होणार नाही कुठल्याही युगात. त्यामुळे हा मूर्खपणा आहे. हे जे चालू आहे हा मूर्खपणा आहे. आता येऊ आपण इतिहासाकडे. कुठल्या इतिहासाकडे? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट या उपाधीकडे. म्हणजे ज्यावेळी इतिहास, म्हणजे खूप मोठा जुना इतिहास नाही आहे,
खूप जुना इतिहास नाही आहे, आत्ताचाच. ह्याच 2-3 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. तो तुमच्यासमोर ठेवतोय. काय इतिहास आहे? तर उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव, त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी रयतेच्या पाठीत खंजीर खुपसला, जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. युतीला बहुमत असताना त्यांनी आघाडी बनवली, ते मुख्यमंत्री झाले. ठीक आहे, त्यांची महत्त्वाकांक्षा त्यांनी पूर्ण केली, पण ती करताना त्यांनी बाळासाहेबांची मार्गदर्शन, त्यांची महत्त्वाकांक्षा, त्यांच्या इच्छा, त्यांचे आचारविचार, त्यांची नीतिमूल्य काय केलीत? बासनात बांधलीत, धुळीस मिळवलीत, त्याच्यावरती पाणी ओतलं आणि ते काय झाले? सेक्युलर झालेत. काय झालेत? सेक्युलर, धर्मनिरपेक्ष झालेत. पण त्यांना बाळासाहेबांचं हिंदुत्व कळलं नाही, ते धर्मनिरपेक्ष झालेत. बाळासाहेब हे धर्मनिरपेक्ष होते, त्यांच्यासोबत मुसलमानही होते, त्यांच्यासोबत सर्व जाती जमाती होते. बाळासाहेब हे धर्मनिरपेक्षच होते, त्यासाठी त्यांनी हिंदुत्व सोडलं नाही, हिंदुत्वाची कास सोडली नाही. ते काय म्हणालेत? हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व. पण माननीय उद्धव ठाकरे यांनी काय केलं? त्याच्यावरती पाणी ओतलं आणि ते सेक्युलर झालेत, धर्मनिरपेक्ष झालेत. म्हणजे जे मुखवटे लावून आहेत धर्मनिरपेक्षतेचे, सेक्युलरचा जो मुखवटा लावून आहेत त्याच्यामध्ये ते सामील झालेत. मुखवटे बाळासाहेबांनी मुखवटा लावला नव्हता धर्मनिरपेक्षतेचा, ते खरोखर धर्मनिरपेक्ष होते, पण यांनी मुखवटा लावला आणि ते धर्मनिरपेक्ष झाले. आणि काय केलं मित्रांनो? ज्यावेळी त्यांनी बॅनर लावलेत, बॅनर झळकवलेत, मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी बॅनर झळकवले. त्या बॅनरवरती काय लागलं? फक्त हृदय सम्राट. फक्त काय लागलं? बाळासाहेबांच्या पुढे कुठली उपाधी लागली? हृदय सम्राट. आणि जनाब बाळासाहेब ठाकरे, नवीन पदवी लागली, नवीन उपाधी लागली, जनाब बाळासाहेब ठाकरे. आता काय सांगाल तुम्ही? हे का सांगतोय मी? आता जे बोंबलतायत आणि जे बॅनर लावतायत, आता पहिला आमचा पक्ष चोरला, नंतर आमचा पक्षाचं नाव चोरलं, नंतर आमची त्या पक्षाची चिन्ह चोरलं, नंतर आमच्या वडिलांचं नाव चोरलं, माझ्या वडिलांना चोरलं, आणि आता माझ्या वडिलांची उपाधी चोरली. हास्यास्पद आहे गोष्ट मित्रांनो. तुम्ही ती कधीच पुसून टाकलीत. वडिलांच्या पुढची हिंदू हे कधीच पुसून टाकलं. ज्यावेळी तुम्ही जनतेच्या रयतेच्या पाठीत खंजीर खुपसलात, त्याचवेळी हे पुसून टाकलं. आणि तुम्ही नतद्रष्ट त्या काँग्रेसबरोबर गेलात. राष्ट्रवादी एक ठीक आहे, पण काँग्रेसबरोबर, त्याच्याबरोबर कधीही, राष्ट्रवादीबरोबर सुद्धा, शरद पवारांबरोबर सुद्धा कधी पटलं नाही शिवसेनेचं. कधी त्यांना सोबत घेण्याचा विचारही नाही केला. शरद पवारांना सुद्धा नाही आणि काँग्रेसला सुद्धा नाही, कारण शरद पवार सुद्धा काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत. त्यांची वृत्ती काँग्रेसीच आहे, वेगळा नाही. राष्ट्रवादी हा पक्ष वेगळा नाही, फक्त दाखवायला वेगळा आहे. त्यांची विचारधारा तीच आहे. म्हणून म्हणालो मित्रांनो, ह्या देशात जेवढे छोटे मोठे संघटना सुरू झाले आहेत, काढल्या गेलेत, त्याच्यातले 99% हे सगळे काँग्रेसीच आहेत. 99% हे काँग्रेसीच आहेत. 1% फक्त ते मुस्लिम लीग, दुसरा भारतीय जनता पार्टी, आम आदमी पार्टी, असे काही संघटना वगळल्या तरी सगळे काँग्रेसी आहेत, सगळे. आणि काँग्रेसमधून बाहेर पडून त्याने आपापले संघटना तयार केलेले आहेत. पण त्यांची विचारधारा तीच आहे, त्यांची नीतिमूल्य तेच आहेत, त्यांचा स्वभाव गुणधर्म तोच आहे. आणि अशा व्यक्तीबरोबर ज्यावेळी ते गेलेत, अशा व्यक्तींबरोबर त्यांनी आघाडी केली, त्याचवेळी
त्यांनी हिंदू ह्या शब्दाला, ह्या एका रत्नाला त्यांनी धुळीस मिळवलं, हिंदू. मित्रांनो, लक्षात आलं का? तर त्याने आता पोटतिडकीने बोलू नये, त्यांनी ह्या गोष्टी करू नये. त्यांना हा अधिकार नाहीये, त्यांना याचा अधिकार नाहीये. मित्रांनो, लक्षात आलं का मी काय म्हणतोय ते? आता दुसरी गोष्ट मी म्हणालो तुम्हाला की हिंदू हृदय सम्राट हे कोणाला म्हणावं, कोणाला उद्देशावं, कोणाला उपाधी द्यावी, हा प्रश्न कोणाचा आहे? तर रयतेचा, त्या जनतेचा. मग जयपूरमध्ये जर ह्याचे बॅनर लागलेत, हिंदू हृदय सम्राट एकनाथ शिंदे यांचं स्वागत आहे, तर काय बिघडलं? त्यांनी हिंदुत्व सोडलेलं नाहीये, त्यांनी बाळासाहेबांचं मार्ग चोखाळलेला आहे, तो सोडलेला नाहीये. बाळासाहेबांचा मार्ग त्यांनी सोडलेला नाहीये, त्यांची नीतिमूल्य त्यांनी सोडलेली नाहीयेत, त्यांची विचारधारा त्यांनी सोडलेली नाहीये, त्यांनी त्यांचे आचार विचार सोडलेले नाहीयेत. कोणी? एकनाथ शिंदे यांनी. ते त्याच हिंदुत्वावरती चालले, जो बाळासाहेबांनी हिंदुत्व स्वीकारलं होतं. मग एकनाथ शिंदेंना हिंदू हृदय सम्राट जर तिथल्या जनतेने, त्या रयतेने राजस्थानमधल्या मानलं असेल, त्यांचे बॅनर झळकले असतील, तर काय चुकीचं आहे? मी म्हणतो हिंदू हृदय सम्राट एकनाथ शिंदे, हिंदू हृदय सम्राट नरेंद्र मोदी, हिंदू हृदय सम्राट योगी आदित्यनाथ. का नाही? कारण ते हिंदुत्वासाठी लढतायत, ते हिंदुत्वासाठी लढतायत. मग अशांना हिंदू हृदय सम्राट का म्हणू नये? त्यांच्या हृदयावरती, हिंदूंच्या हृदयावरती ते राज्य करतायत. नरेंद्र मोदी सुद्धा करतायत, ते योगी आदित्यनाथ सुद्धा करतायत, आणि बरेच जण आहेत. आता भारतीय जनता पार्टीचे बरेचसे जण हिंदूंच्या हृदयावरती राज्य करतायत. मग ते हिंदू हृदय सम्राट का होऊ शकत नाहीत? एकनाथ शिंदे हिंदू हृदय सम्राट का होऊ शकत नाही? त्याच्यामुळे बाळासाहेबांची उपाधी किंवा त्यांची इज्जत, त्यांची मान मर्यादा कमी नाही होणार. बाळासाहेब ते बाळासाहेबच आहेत, बाळासाहेब ते बाळासाहेबच आहेत, त्यांची मान मर्यादा कमी नाही होणार. सरळ साधी गोष्ट आहे. नरेंद्र मोदींना जर हिंदू हृदय सम्राट म्हटलं, तर बाळासाहेबांना ची मान मर्यादा नाही कमी होणार. ते त्यांच्या जागी योग्य आहेत, हे यांच्या जागी योग्य आहेत. एकनाथ शिंदेंना हिंदू हृदय सम्राट म्हटलं तर बाळासाहेबांची मान मर्यादा कमी नाही होणार आहे. दोघे आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत. आणि ही पदवी, ही उपाधी कोणी दिली आहे? जनतेने दिली आहे. तो अधिकार कोणाचा आहे? जनतेचा आहे. तो एका परिवाराचा नाही आहे, एका कुटुंबाचा नाही आहे, फक्त एका संघटनेचा नाही आहे. तो या जनतेचा आहे, कार्यकर्त्यांचा आहे. कोणी काय संबोधायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तुम्ही नतद्रष्ट लोकांनी जी गोष्ट केली, तुम्ही जो पुसून टाकलात, तेवढी थर्ड क्लास गोष्ट, तेवढी निंदनीय गोष्ट कुठल्याही जनतेने केली नाही, कुठल्याही जनतेने केली नाही, कुठल्याही कार्यकर्त्याने नाही केली. जे आपल्या वडिलांच्या नावाचं हिंदू खोडून टाकलं आणि फक्त हृदय सम्राट. कोणाचं हृदय, कोणाचं हृदय ते तरी ते लिहायचं, ते लिहायचं होतं. कोणाचं हृदय? हिंदूचं हृदय नाही तर कोणाचं हृदय? फक्त हृदय सम्राट. तर कोणाचं? हिंदूंचं नाही तर कोणाचं हृदय? तिथे ते तुम्ही लिहायला पाहिजे होतं, त्या हृदयाच्या पुढे लिहायला पाहिजे होतं, जनाब बाळासाहेब ठाकरे. किती हास्यास्पद गोष्ट आहे मित्रांनो. आणि तुम्ही दुसऱ्याला म्हणताय हे माझं चोरलं, ते माझं चोरलं. अरे तुम्हीच चोर आहात, तुम्हीच चोर आहात, तुम्हीच चोर आहात. तुम्ही हे सर्व चोरून, हे कोणाचं आहे? संघटनेचं आहे.
हे एखाद्या कुटुंबाचं नाही, एखाद्या परिवाराचं नाही. संघटना ही कोणाच्या परिवाराची नसते, कोणाच्या कुटुंबाची नसते. संघटना ही संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्याची, त्या प्रत्येक कार्यकर्त्याची असते. कारण त्या कार्यकर्त्याने ती उभी केलेली आहे, एखाद्या कुटुंबाने नव्हे, एखाद्या परिवाराने नव्हे. तर कोणी उभी केली आहे ती? कार्यकर्त्याने. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याची जी संघटना असते, कुठलीही असो, मग अगदी छोटी असो किंवा मोठी असो, तळागाळातली असो किंवा राष्ट्रीय पातळीवरची असो, कुठलीही संघटना ही त्या प्रत्येक कार्यकर्त्याची असते. तो प्रत्येक कार्यकर्ता त्याचा मालक असतो, त्याचा सर्वेसर्वा असतो. एखादी व्यक्ती नसते किंवा एखादा कुटुंब नसतो, एखादा परिवार नसतो, तर तो प्रत्येक कार्यकर्ता असतो. त्यांनी त्या संघटनेसाठी आपलं रक्त दिलेलं आहे, आपला घाम दिला आहे, आपली मेहनत दिली आहे, आपलं कष्ट दिलेलं आहे आणि त्या संघटनेला मोठं केलं आहे, त्याची उन्नती केलेली आहे. चोर तुम्ही आहात. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.